बिनविरोध विजयी उमेदवारांना नोटाची डोकेदुखी असणार आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये बिनविरोध उमेदवार अडचणीमध्ये आलेले आहेत। सामाजिक कार्यकर्त्यांनी कोर्टामध्ये जाण्याचा इशारा दिलाय। कल्याण डोंबिवली मनपामध्ये महायुतीचे 20 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी कोर्टामध्ये जाण्याचा इशारा दिलाय। आधी अधिकृतपणे जाहीर करून दे महापालिकेच्या इलेक्शन कमिशनला, त्याच्यानंतर आम्ही लगेचच्या लगेच कोर्टामध्ये जाऊ। ही जर कधी हा प्रकार आपण ऐकून घेतला तर हे इलेक्शन हे शेवटचं राहणार आहे। आत्ता 21 उमेदवार बिनविरोध आले, 20-21 जे आहे, पुढच्या वेळेला 122 उमेदवार बिनविरोध येतील आणि मग तुम्हाला ऑप्शन राहणार नाही, इलेक्शन नाही सिलेक्शन होईल। आणि सिलेक्शन कसं होतं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना। ज्यांना धनदानगे आहेत किंवा ज्यांच्याकडे मसल पॉवर आहे ते निवडून येतील, सिलेक्शन होईल, त्यांचं इलेक्शन होणारच नाही। शिवसेना युबीटी उमेदवार राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। मिलिंद वैद्य हे शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहेत। मिलिंद वैद्य वॉर्ड क्रमांक 182 मधून शिवसेना युबीटीचे उमेदवार आहेत। राज ठाकरे यांनी त्यांना भेटायला बोलावलेलं असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। तर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी वॉर्ड क्रमांक 182 मधून शिवसेना युबीटीचे उमेदवार असलेले मिलिंद वैद्य आता पोहोचलेले आहेत। सीमा आढे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। सीमा, काय अधिकचे अपडेट्स आहेत? ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद वैद्य यांनी काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी सध्या माध्यमांशी बातचीत करतात। त्यांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे आणि माझी मैत्री ही खूप जुनी आहे। मला शिवसेना या पक्षातून माहीममधून उमेदवार जाहीर झाल्यानंतर आज एक मित्र म्हणून आज आमची भेट झाली। माझ्या पाठी त्यांनी थाप दिली आणि त्यांचं माझ्यावरती असलेलं प्रेम हे मला पुन्हा एकदा जाणवलं, त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। 10 ते 15 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। आम्ही मोठ्या ताकदीनं माहीम या मतदारसंघातून ही जागा आम्ही काढून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना देऊ असा त्यांनी विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला आहे। अजूनही त्यांच्या मागे शिवसैनिक आहेत आणि आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलोय आणि ताकदीने सध्या लढतोय अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। आता शिवसेनेचे जे जुने शिवसैनिक आहे ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे ते आता राज ठाकरे यांना आपल्याला वेळोवेळी भेटताना पाहायला मिळत आहेत। निश्चित धन्यवाद सीमा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।